नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या हस्ते लक्ष्मीबाई गायकवाड यांनी काल सायंकाळी पूर्वसंध्येला चौथ्या दिवशी आपले उपोषण सोडले आहे. आज दिनांक 12 जुलै रोजी नांदगाव भूमी अभिलेख कार्यालय आवारात लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड यांचे आमरण उपोषणाचा चौथा दिवस होता. लक्ष्मीबाई यांची तब्येत अतिशय खालावली होती. पहिल्या दिवसापासून पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी वेळोवेळी त्यांची काळजी घेत होती. भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. हे बघता रीतसर त्यांचे पुरावे असल्यामुळे नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी लक्ष्मीबाई गायकवाड यांची गट नंबर 310 मध्ये ते स्वतः उभे राहून त्यांच्या मालकीच्या हद्दीत अगोदर असलेल्या ठिकाणी खुणा पुन्हा रोवून व्यवस्थित करून देणार आहेत. या कामात कोणी अडथळा निर्माण केला तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याची देखील त्यांनी उपस्थित समोर गायकवाड यांनी अशी ग्वाही दिली आहे. त्याच आरोग्य अतिशय ढासळत चाललेलं होतं, परंतु समस्येचे निवारण झाले म्हणून लक्ष्मीबाई गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या हस्ते उपोषण सोडले व मला न्याय मिळाला असं समजून त्यांनी आभार व्यक्त केलाय आणि असे देखील आवाहन केले की मला येत्या सोमवारी माझी मालकीची गट नंबर 310च्या जमिनीची हद्दी खुणा रोवून देणारे असे आश्वासन दिले. पण असं न झाल्यास मी पुढील महिन्याच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 ला पुन्हा उपोषणाला सुरुवात करेल. ही माझी भूमिका ठाम असेल. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आलं. काही तासांनी त्यांची प्रकृती बरी असल्याने त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मी लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड, राहणार बोलतान, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. मी आमरण उपोषणासाठी बसले होते 9 तारखेला. 9 तारखेला आमरण उपोषणासाठी बसले होते की माझ्या 310 गट नंबरच्या हद्दी खुणा उपटलेल्या आहे, त्या रवून देण्यात यावा म्हणून. तर आजच्याला मला चौथा दिवस झालेला आहे उपोषणाचा. त्याच्यानंतर भदाणे साहेब आले. त्यांनी मला आश्वासन दिलं की काही बी हो, माझं वचन तुम्हाला हे पक्क आहे, तुमच्या हद्दी खुणा मी रवून देईन. जर कोणी मला अडथळा दिला तर त्याच्यावर 353 गुन्हा दाखल करीन, अडथळा आणला म्हणून शासकीय कामामध्ये, असं आश्वासन दिल्यामुळे मी एक वेळेस पुन्हा त्यांचे आभार मानते. आणि माझी प्रकृती खूप खराब झाली होती. मला म्हणजे बसायची सुद्धा हे राहिलेली नव्हती, उमेद राहिलेली नव्हती. आणि भदाणे साहेबांनी माझी खरोखर काळजी घेतली. मी एक वेळेस पुन्हा त्यांचा आभार मानून मी माझं उपोषण त्यांच्यामुळे सोडलं आणि त्यांनी आश्वासन दिल्यामुळे मी माझं उपोषण सोडलं. पण मला जर सोमवारी माझ्या हद्दी खुणा रवून दिल्या नाही तर मी 15 ऑगस्टला पुन्हा मी आमरण उपोषण करीन. मी असं एवढं. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.